तर प्रत्येक गोष्टीचा विघटन काळ हा वेगळा असतो. सो उदाहरणार्थ जर का तुम्ही डाळ, भात, चपाती हे बघितलं तर त्याचा विघटन काळ हा थोडा कमी आहे. तर विघटन काळाबद्दल सांगायचं तर जर का तुम्ही नुसते तांदूळ घेतले तर नक्कीच त्याला विघटन व्हायला जास्त वेळ लागणार आहे. पण तोच तांदूळ जर का तुम्ही शिजवला तर नक्कीच त्याचं विघटन हे फास्ट होणार आहे. शिजवल्यामुळे काय होतं की साधारणतः ती विघटनाची प्रक्रिया थोडीशी सुरू झालेली असते. ते थोडक्यात आपण सिंपल भाषेत सांगायचं तर ते डायजेस्ट झालेले असतात थोड्या प्रमाणात, आणि त्याच्यानंतर त्याचं जे विघटन आहे ते अजून फास्ट होतं, कारण ते साधारण सेमी डायजेस्ट झालेले असतात. बाकी इतर उदाहरणं घेतली तर भाज्यांचं पण तसंच आहे. जर का तुम्ही रॉ भाज्या तशाच घेतल्या तर त्याचं विघटन काळ हा जास्त असणार आहे. पण त्याच भाज्या जर का तुम्ही शिजवल्या तर त्याचं विघटन हे लवकर होणार आहे. आणि नॉनव्हेज किंवा स्निग्ध पदार्थ किंवा फॅटी पदार्थ असतील किंवा ऑइल असेल तर त्याचा विघटन काळ हा जास्त असतो.